सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. नमस्कार. मी नागेश साळुंके, ही माझी मिसेस निवेदिता साळुंके आणि माझा मुलगा. माझी मुलगी आराध्या नागेश साळुंके आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकते. काल सकाळी तिला मी 8 वाजता शाळेत सोडलं. शाळेच्या पॅसेजमध्ये वर जाताना, वर्गात जाताना अगदी म्हणजे तिचा पुढं वर्ग होताना अगोदरच शाळेला अशा भिंती असतात 6-7 फुटाच्या आणि त्याच्यावर ग्रिल असतं, मुलांनी वाकून बघू नये किंवा वारा यावा म्हणून. ते ग्रिल तिच्या अंगावर पडलं. पॅसेज मध्ये एकटीच ती चालत होती. 10-15-20 फुटाचं ते ग्रिल होतं. भलं मोठं ग्रिल आपल्या खिडकीला असतं तसं, आणि ते ग्रिल पडताना तिच्या खांद्यावर पडलं. ते नशीबच म्हणावं लागेल, कारण तिचा खांदा आता फ्रॅक्चर झालाय. ते ग्रिल उचलायला 3-4 शिक्षकांना ते ग्रिल उचलत नव्हतं, आणि ते ग्रिल डोक्यावर पडलं असतं तर आज फार मोठी गंभीर दुखापत झाली असती. आणि ते ग्रिल पण पॅसेज मध्ये पडलं. चुकून जेथून खालून ग्राउंड मधनं मुलांची एंट्री होती त्या जर साईडला मैदानात ते ग्रिल पडलं असतं तर खाली येणार ते विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून फार मोठी दुर्घटना घडली असती. आता ह्याची मी खूप सविस्तर माहिती घेतली असता माझं असं लक्षात आलं की ते ग्रिल, त्या बिल्डिंगचं बांधकाम शाळेच्या बरेच वर्ष चालू आहे, आणि त्या शाळेचं बांधकाम चालू असताना प्लॅस्टर करायला किंवा काम करायला पायाड बांधावं लागतं, आणि पायाड बांधण्यासाठी ते ग्रिल ते काढतात आणि ग्रिल काढून परत लावतात. आता वास्तविक ते ग्रिल परत लावत असताना त्यांनी ते खिळे टोकून ते ग्रिल पॅक करायला पाहिजे. जसं आपल्या स्लायडिंगच्या खिडकीला पण ग्रिल काय करतो, घट्ट करतो, पण त्यांनी ते नुसत्या सुतळीने बांधून ठेवलेलं. साधी सुतळी आपण जी घरात वापरतो ती. आता ती सुतळी तुटली वाऱ्याच्या प्रेशरनं, आणि वाऱ्याच्याच प्रेशरनं ग्रिल ते माझ्या मुलीच्या अंगावर आलं. आज तिचं पूर्ण खांद्याचं हेअर फ्रॅक्चर आहे, लिगामेंटला प्रॉब्लेम आहे, खूप काही प्रॉब्लेम्स आहेत. प्रश्न कुठे येतोय की काल 2 तासामध्ये सगळ्या ठिकाणी पत्र मारून ते ग्रिल पॅक करण्यात आले, किंवा ती जागा मुजवण्यात आली, किंवा ती घटना घडू नये अशी व्यवस्था करण्यात आली. हे 2 वर्षापूर्वी किंवा जेव्हापासून बांधकाम चालू आहे तेव्हापासून करता त्यांना येऊ शकलं असतं. ते लिफ्टचं बांधकाम अर्धवट आहे, आणि ह्या सगळ्या विषयामध्ये जो ठेकेदार आहे, बांधकाम करणारी व्यक्ती आहे, त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही. काल मला दिवसभरामध्ये त्या शाळेतल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचा, शिक्षकांचा फोन आला आणि सांगितलं की साहेब हे सुतळेमधले ग्रिल रिस्की आहे. आम्ही प्रिन्सिपल मॅडमला कल्पना दिली होती, पण त्यांनी त्यावर कारवाई केली नाही. आता ह्या एवढा सगळा विषय समोर असताना शाळेच्या प्रशासनानं पूर्णपणे निष्काळजीपणा केला, त्या ठिकाणी ठेकेदारांनी निष्काळजीपणा केला, आणि त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित आज माझ्या मुलीला भोगावं लागते. मी त्या ठिकाणी शाळेतल्या पालकांना आवाहन करेन की तुम्ही काल जी काही बातमी सोशल मीडियात आली, वर्तमानपत्रामध्ये आली, मीडियामध्ये आली, प्रसार माध्यमांनी याची दखल घेतली, आणि यापुढे सातारा जिल्ह्याच्या कुठल्याही शाळेत कुठल्याही विद्यार्थ्याचा अशा प्रकारे हानी होऊ नये, नुकसान होऊ नये, त्यांना इजा होऊ नये म्हणून प्रसार माध्यमांनी हा विषय या ठिकाणी लावून धरला. आणि त्याच्यानंतर शाळा जागरूक होत असेल तर माझी पालकांना विनंती आहे की कृपया आपण त्या शाळेमध्ये जा, त्या प्रशासनाला जा, विचारा की आमची मुलं आम्ही तुमच्या विश्वासावर शाळेत सोडतो. माझ्या मुलीला काल लागल्यानंतर दवाखान्यात सुद्धा नेलं नाही. पालकांना फोन करून सांगितलं की तुम्ही या तुमच्या पाल्याला घेऊन जा. माझी मुलगी 1 तास इथे विवत पडलेली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, फुटेज घ्या, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होईल. अशीच घटना मुलीच्या बाबतीमध्ये आता एप्रिल-मे महिन्यामध्ये घडली. महाराष्ट्र शासनानं सांगितलं तीव्र उष्णता आहे, कुणी घराबाहेर पडू नका. 4-5 जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी दिली, आणि ती सुट्टी दिल्यानंतर सुद्धा या शाळेनं सीबीएसई बोर्ड असल्यामुळे शाळा सुरू ठेवली. ऐन उन्हाळ्यात क्रीडा स्पर्धा ठेवल्या. माझ्या मुलीला स्ट्रोक बसला, मुलगी बेशुद्ध होती 1 तास मी जाईपर्यंत. मी त्या मुलीला खांद्यावर टाकून रस्त्यावर आणली, 4 तास बेशुद्ध होती, शाळेनं दवाखान्यात नेली नाही. म्हणजे एखादी नैसर्गिक घटना असेल, वाऱ्यानं ग्रिल पडला असेल, अरे ते पाल्य आम्ही तुमच्या स्वाधीन केले. आज नर्सरीतले लहान मुलं आहेत, त्यांना कळणार आहे का ते ग्रिल आहे, ते सुतळीनं बांधले, काय झाले काय नाही, काही कळणार नाहीये. आज तुम्ही दवाखान्यात नेण्याची सुद्धा त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केले नाही. तुम्ही पालकांना सांगताय जा म्हणून. मला आश्चर्य वाटतंय. म्हणजे मी ह्या रेशी संस्थेचा आणि माझ्या कर्मवीर अण्णांची संस्था असा मला अजूनही अभिमान आहे. संस्था फार मोठी आहे, वटवृक्ष आहे, पण ह्या ज्या छोट्या शाखा आहेत आणि ह्या छोट्या शाखांमध्ये हे जे कर्मचारी आणि संबंधित अधिकारी जे अण्णांच्या विचारांना तिलांजली ज्याचं काम करतायत, माझी प्रशासनाला, शाळेच्या संस्थेच्या व्यवस्थापनाला विनंती आहे की अशा या हलगर्जी असलेल्या
संबंधित जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, आम्हाला न्याय द्यावा आणि करमूर अण्णांच्या आदर्श संस्थेला त्यांच्या कुठल्याही शाखेला गालबोट लागेल असं कोणी काम करता नये, असं एक आदर्श समाजामध्ये निर्माण करून द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय. काही पालक फक्त त्यांचे विचार व्यक्त करताय, पण विचार व्यक्त करू नका, लेखी अर्ज करा, लेखी संस्थेला तक्रार करा, माझ्याकडे या, मी तुमच्या तक्रारी संस्थेपर्यंत पोहोचवतो. पण नुसतं एक सहानुभूती शब्दाच्या माध्यमातून सोशल मीडिया कॉमेंट मध्ये व्यक्त करू नका. आत्ताच वेळ आहे, ते माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं, तुमच्या मुलांच्या बाबतीत घडू नये एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.